काय गे प्रिया, हा एक सांगू? हो काय ग घर काय घेतलं, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. आपल्या पुऱ्या खानदानात एवढं भारी घर कुणीच घेतलं नव्हतं. थँक्यू मामी. हे घर ना तुझ्या खळीसारखं आहे, सुंदर. आणि हा सोफा म्हणजे एक नंबर घर. सोफा एवढा भारी आहे ना, तोडा कसं तोडतो. थोड्या वेळाची गोष्टी करतो. बस जावई बापू, हो आणलं सगळं सामान आणलं सांगितलेलं. हो हो सगळं गावलेलं आहे. हा फक्त प्रसाद लोकांचा शिरा आणि तांबणकर तेवढा गावलेला नाही आहे. बाय गे, हा पहिला पंच आहे. वाय जरासा प्रसादाचा शिरा आणि तामण, याला प्रसाद ओकांचा शिरा आणि आई बोलताना पण दम लागतो. काय आपला ह्या पंचवर खेचायचंय आज सगळं. राहू दे ना मामी. तरी तुला सांगितलं ते कॉमेडी शो बघतात ना, ते बंद करून टाक यांचं सगळं. बस तुला माहिती ना पमाला आवडतात असे उठसूट विनोद करायला. हो, पण विनोदाला आवडतं का पम्या उठसूट करतो ते? बारकी कॉमेडी केली. ह्याच्यावर खेचू मी, ह्याच्यावर खेचू. नाही नाही तो करतो पण जमत नाही. मला आधीपासूनच माहित होता. सॉरी भाऊजी. ते आधीपासून माहित होतं, मग आता कशाला हसला? नाही पण बघा विनोद वाईटच होता, पण घर एक नंबर. काय माझीच नजर लागल, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. वय, वय. आई, एवढी भारी सूर्यकिरण येतात आजकालच्या घरामध्ये. पूर्व पश्चिम आहे ना, पूर्व चला उठा उठा पटकन पटकन तयारी झाला. तू आतलं बघतेस का जरा? हे स्वस्तिक काढलंय, यालाच तर उलट स्वस्तिक काढशील. समीर चौगुले बरोबर जर्मनीला जाऊन आला. सॉरी. मामी मी काढते, मी काढते. हा, ए, सर. तू कर. हे दत्तू इकडे तुला काम सांगतो. सर, मी काढते. इकडे नीट करा रे. हो हो काय करशील? हा तू एक काम कर, ती माल लावतं तिकडे. हो, हो. घोड्यावरच राहतो जा. चालेल. ओ, भाऊजी, हा. आपण एवढं नवीन घर घेतलं, तुमच्या घरचं कुणी आलं नाही काय? हा यायला पाहिजे होतं खरं तर. सोडे या. आवाज ओळखीचा वाटतोय ना? कोण बोला ना हे सोड. कोण रे तू? कोण तुम्ही? होस्तवाय कुठं? होस्तवाय कुठं? मी इथलाच आहे. तू आता आलायस, मी तुझ्या आधीपासून इथं आहे. या शाळा नाही चालायच्या. मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो. कोणाला? मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो. बस बस इकडं. अरे तुझ्या मोठ्या साहेबाच्या मनात आहे मी. काय बोलला? हे पम्या, पम्या. ए प्रिया, अगं मामा आला, मामा. पम्या, पम्या. मामा अरे भाता माझा भाता माझा भाता. अरे भाता माझा भाता माझा भाता. काय करू असं झालं मला. एक कडेवर बस. नाही नाही नाही. मामा मामा मोठा मोठा झालोय मी आता. मामा अरे फायनली आलास तू. आलो मी. थांबशील ना? म्हणजे नाही आलायस ना, आल्यासारखा 4 दिवस थांबशील ना? माझ्या हातात नाही ते. नाही? मी सगळं वरच्याच्या हातात सोपवलेलं आहे. नाही, मामा थांब थांब. प्रिया अहो नाही 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 मामा. बाई माणसानं नेहमी ताट मानेनं राहायचं. काय पडण्याची आवश्यकता नाही. सुखी राहा, सुखी राहा. बरं वाटलं हो आलात. पण असे अचानक कसं काय आलात तुम्ही? माझं असंच असतं. मी कधी कुठं कसा असेल माझं मला माहित नसतं. सगळं वरच्या हातात आहे. माझ्याचं काय नाही. मामा सगळं सगळं त्याच्या हातात आहे. हो. याचा एकदा नंबर देऊन ठेवा, म्हणजे कसं तू नसताना त्याला बोलवायला बरं. बाकी काय नाही. बस बस बस. मामा अहो तुम्हाला किती कॉन्टॅक्ट केला हो मामा? हो म्हणजे किती शोधलं, गावाला पण जाऊन आलो आम्ही. फोन लावला, फोन लागत नव्हता मामा. माझा फोन लागतो, मी उचलत नाही.
वाटच कुठे इतके वर्ष? त्याचं काय आहे, मी तुला माझे छंद माहिती आहेत. हा होय होय. माझे वेगवेगळे छंद आहेत. हा. मी पर्यटनाला गेलो होतो, हो. म्हणजे फिरायला. हा, हा. इकडे काय बघतो, नाही, 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 नाही. काही काय नाही. मी पर्यटनाला गेलो होतो. हा. म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या शहरात जाऊन तिकडची हवा, पाणी, खाणं पिणं असं सगळं काय म्हणतात ते एक्सप्लोअर करीत होतो. अच्छा. मला सांगतो, मी सगळं फिरलो, पण एक गोष्ट लक्षात आली, अरे मामा आपलं गावच बरं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही मामा, हा. रवींद्रनाथ टागोरांनंतर तूच रे बाबा. हा. आता तू म्हणतो म्हणजे असेल. आता कळलंय ना, आता डोक्यात ठेव मामा. हो. बाकी काय? पम्या, हा आता उभा उभा हा. भाता माझा भाचा. हा? मामा माझा मामा. ते झालं, पण कायचं काय बदललंस रे? हा? मामा 2.5 वर्षाने आलायस. हो. बदलणारच. नाही, नाही. तुला सांगतो, मी आलो ना, पटकन मी तुला ओळखली नाही रे. नाही काय? नाही तर मला कळलंच नाही तू माझा भाचा आहेस की माझा ए मामा. भाऊ. माझा भाऊ, माझा मामाचा पोरगा. अच्छा. प्रिया बेटा, सेम ह्याच्यावर का तू जर गावी गेलास ना, तर तो समजून तुला मारतील. मामा मग चल गावाला जाऊन येऊया. लोकांच्या गावाला कशाला, आता आलोय तर जरा थांबतो. खालची सोसायटी वगैरे दाखवून आणि मामा. नाही नाही, पण ए बाय प्रिया, ए आंब्याची पानं कुठे ठेवली ती सापडत नाहीत. कुठे ठेवली आहेस? ही इथं काय करते? ही इथं काय करते? ही इथं काय करते? काय करते इथं? हा? मी इथंच असते, तू इथं काय करतोयस? काय बोलण्यात गांगरू नको. मी पण इथंच असतो. कुणाला सांगतोय? हा? कुणाला सांगतोस? मी इकडच्या हवेत आहे. इकडची हवा पण तुला विसरली. तू इथं काय करतोयस? माझा सोड, तू इथं काय करते सांग. तुझा सोड, मी कशाला सोडू? तू तुझं सोड. तू तुझा सोड. माझं सोडी. माझा तू सोड, तुझं तू सोड. इथं चाल. इथं काय करतोयस ते सांग. माझा माझं सोड, सोड. तू इथं काय करतोय? अरे थांबा, नको, नको. दोघांचं सोडायचं मग धरायचं कुणाचं? आयला. आपण आलाय काय? ए बबलू, इकडे ये. मी नाही. अरे तिकडे घोड्यावर काय बसलायस? इकडे मामाच्या घोड्यावर बसू तुला. नाही. एकदा येऊन तर बघ, मग परत करत बसील. मामा घोडा तुकडूक तुकडूक. नाही, एक मिनिट. त्याच्याशी म्हणजे इथं थांब. एक मिनिट. तू त्याच्याशी काय बोलतोस? माझ्याशी बोल ना. काय बोलू त्याशी? इथं कशाला आलायस ते सांग. कशाला म्हणजे? कशाला आलायस? मी माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी नारळ घेऊन आलोय. तो नारळ घे आणि स्वतःची शांती घाल बाबा आधी. तू नको मला शिकू, मी काही तू करीन. पण मला शिकवायचं नाही. हात वारे जास्त करायचे नाही. तू करते शिक. तू करतोस ते. ए तुम्हाला कशी शिकवताल? तू पण मला शिकू नकोस. इथं कशाला आलायस ते सांग. सांगितलं ना, माझा नारळ घेऊन आलोय. माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी माझा नारळ वापरायचा. हे घर जसं तुझ्या भाच्याचं आहे ना, तसं माझ्या भाचीचं पण आहे. माझ्या भाच्याचा आहे ना, मग माझाच नारळ वापरायचा आहे. नारळ मामीचाच लागणार पूजेला. तुला मामाचा नारळ माहित नाही. दाखव. आ? दाखव ना. बघ नारळ दाखव. कशी बोलते बघ. बोलला की म्हणतो मामा बोलला. हो. माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी माझा नारळ वापरायचा. तुझा नारळ ना एका बुक्कीत फोडला ना, नाव काय सांगणार मामी. कशी बोलते? नारळ इथं माझाच लागणार. तुझा नारळ लागणार, हा. मग तो सोलून तरी आणायचा. म्हणजे म्हणजे हा काय न सोलेल नारळ. ए इकडे ये, तुला नारळासारखा असा सोलतो बघ. ही किशी काढू काय किशी? एकदा येऊन बघ, सारखा सारखा म्हणशील मामा माझा सोलो परफॉर्मन्स. लय बोलतोय. जाऊ दे. ऐकून नाही घेणार. ये. ए तू या बारक्या पोराला काय बोलतोस? माझ्याशी बोल ना. या बारक्या पोराशी काय बोलतोस? हा. तुला मी पुरेपूर ओळखून आहे, कळलं ना? काय बोली? काय बोली बघ, कशी बोलते बघ ती. तू बोलतोस हे चालतं? जाऊ दे, जाऊ अरे दे. मामा, उगाच तोंडाला तोंड लावू नकोस. हा अरे मामा जाऊ दे ना, त्यांना बोलू दे. तू तरी शांत घे ना. म्हणजे तू पण मला बोलतोय. नाही मी
ए मामा काय मामा ऐक ना. नाही 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 ऐक ती मला बोलते ना मला त्याचा फरक पडत नाही हा मग तू बोलतोस ना त्याचं मला वाईट वाटतं अरे पण मी तुला कुठे बोलतोय नाही बोलत हाच प्रॉब्लेम आहे नवीन घर घेतलंस ना मामाला एका शब्दाने बोललास मामा काय मेला होता मामा असं काय बोलता अरे हो? मामा तेच सांगतोय तुला फोन करतो तुझा फोन लागत नाही रे मामा माझा फोन लागतो मी उचलत नाही मग मामा काय करायचं मी हा? सगळ्यांचा प्रश्न आहे फोन उचलत नाही मग काय करायचं कुठे कॉन्टॅक्ट करायचा पत्र पाठवायचं पत्र वाचतो मी कारण पत्र उचलायचं नसतं पत्र पाठवलं असतं हं. तुझा एक पत्ता आहे 100 पत्ते आहेत मामा तुझे कुठे पाठव पत्र पत्ता नाही ना नाही नाही. मग चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी ह्याच्या तोंडात देऊन ह्याला कबुतराच्या पायाला बांधून सोडून द्यायचा ना अरे मामा चिठ्ठी तोंडातच द्यायची ना मग कबुतराच्या देतो त्याच्या कशाला नाही पण त्याच्याकडे बघ तो वेगळा आहे चिठ्ठी त्याच्या तोंडात द्यायला मजा येते वेगळा आहे आता तुमचं चाललं होतं ना ह्याला कशाला घेतलं मध्ये नाही, नाही, मी काय बोललो होते नाही, नाही, काय? बरोबर आहे बरोबर आहे मामी आता आमच्यामध्ये यायचं असतं याला मामी तुझं बरोबर आहे तुझ्या मामाला सांग ना पाम्या मामा कशाला उगाच तुम्ही कबूतर वगैरे काहीतरी बोलता कबुतराची अजिबात घाणेरडी असतात कबुतर नको ना कबूतर आणि खरं सांगू का आम्हाला खरंच असं वाटत होतं की तुम्हाला बोलवावं तुम्ही यावं तसं नाही बेटा तसं नाही जर तसं खरंच असलं असतं मनापासून जर तुम्हाला वाटलं असतं ना तर माणूस कसंही काही करू शकतो तुम्ही एकदा मनापासून बोलला असतात ना मामा ये मामा आला असता मामा आम्हाला सगळ्यांना केव्हापासून तेच वाटतंय मामा पण जोपर्यंत मामाच्या मनात येत नाही तोपर्यंत मामा इथे येत नाही त्याला आम्ही काय करणार मामा हा आणि कसं आहे ना मामा नेहमी असं वाटायचं मामा इथेच कुठे आसपास स्टुडिओमध्ये काय घरात काय नको. नाही. तुला विषय संपला विषय संपला संपला. आता मी आलोय ना हा, आणि मामा नुसता रिकाम्या हाताने आलेला नाही बर मामा काहीतरी घेऊन आलाय ते कळतंय घेऊन आलायस ते हा? मामा. काय घेऊन आलो हे चाललंस की काय हे? हे बघ हे बघ काय घेऊन आलो बघ काय काय नारळ कलश आणि आंब्याची पानं आम्ही पण आणलेत आंब्याची पानं हा काय बोलस आंब्याची पानं आणलेत आम्ही पण मग ती कमरेला बांध आणि बकऱ्यांच्या गोठ्यात जा ऐकून नाही घ्या, प्रिया. काय हसतेस तर काय? चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं काय चुकीचं मामा, आहे चुकीचं. आम्ही पण आणले आंब्याची पानं आंबा केवढा आहे तुझा आम्हाला आंबा बघितलास काय बाबा, हे? असलं एक फळ हापूस अरे पेटीत मावत नाही एक फळ ह्याच्यावर पडलं ना चिरडून मरेल आमच्याकडे पण आंब्याची पानं आहे बघ ह्याला आंब्याची पानं म्हणतात ह्याला आणि ह्याच माझ्या आंब्याच्या पानांनी माझ्या भाच्याच्या नवीन घरात भरभराट होणार हो 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 हा. ठीक आहे घ्या पानं याची घ्या पूजेला नारळ माझाच लागणार हा, ठीक आहे, ठीक हे बघ चांगला कुठं हे बघ. मस्त पाणी एकदम भरलेलं आणलंय नारळ हा 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 तुझ्या नारळात पाणी माझ्या नारळात काय दारू आहे हा? आता मी एक शब्द बोलले होते काय नाही. ह्याचं मान्य केलं माझं मान्य केलं ह्याला कशाला बात वाढवायची गरज आहे नाही, नाही, पण नाही. तुझ्या नारळात पाणी आहे मग माझ्या नारळात काय दारू आहे आणि एवढं काय त्याच्यात देवाची करणी नारळात पाणी त्यात तुझं काय आहे मग माझा आंबा मोठा त्याच्यात तुझं काय आहे ओय मोठी कोय आहे आमचा आंबा मोठा आहे कारण आमची कोय मोठी आहे आणि कोय का मोठी कारण आमचा आंबा मोठा आहे दे टाळी अरे दे अरे एक हलकी देऊन बघ परत परत देशील दे मी नाही देऊ अजून एक देऊ काय घे ना एक हलकी घे ना परत घेशील घे थांब ना. कशी बोलते बघ हो, हो. आई म्हणून काय मर्यादा आहेत तिला मग काय बाईलाच मर्यादा असतात तुला नाही मर्यादा बोलायला आवाज चढून बोल नको तू माझ्यावरती आवाज चढून बोलू ए, नको, मी सांगते आवाज चढून बोललो मोठमोठ्याने बोललो म्हणजे आपण बरोबर असं होत नाही तू वाक्यावर वाक्य टाकलेस तर आपण बरोबर असं होत नाही काय नाही हिच्याकडे काय नाही नाही, मोठा. एक मिनिट हा. मुळात ह्याला कशाला बोलवलास हा इथं येणार मला माहिती असं ना मी त्या पाऊल ठेवला नसता अगं असं काय बोलतात आम्हाला कुठे एवढा अपमान करून मी ह्याला बोलवलं इथं नाही ग बाई नाही ग आम्हाला माहिती होतं का हा येणार आहे अचानक आला ना ऐक ऐक एवढी चांदीची लक्ष्मी आणलीस ना ग आमच्यासाठी पूजेला तीच वापरणार आहे हा तुझीच लक्ष्मी वापरणार चल 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 हा चल ए सुप्रिया बेटा सुप्रिया सुनबाई प्रिया सुप्रिया हा सुप्रिया सुप्रिया बेटा सुप्रिया हिची कसली लक्ष्मी
एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या घराची लक्ष्मी तूच आहेस. थँक्यू. अहो नाही. प्रत्येक वाक्याला वाकू नको, नाही तर भरपूर वाकायला लागेल. आणि एक लक्षात ठेवायचं, काही माणसानं नेहमी ताट मानून राहायचं, कळलं? तू या घराची लक्ष्मी आहेस. ते झालंच, पण मग मीच माझी पूजा कशी करणार ना? अच्छा, तू कायच्या काय बदललास? सुनबाई अजून तशीच आहे, सगळं जपून ठेवलं नाही. अरे, गमतीचा भाग वेगळा. पण सुनबाई, तू या घराची लक्ष्मी आहेस, आणि लक्ष्मी ज्या कमळावर बसते ते कमळ म्हणजे माझा भाचा. आणि कमळ ज्याच्यात उगवतो तो चिखल म्हणजे हा. ही काय बोलली? नाही, ही काय बोलली? चिखल बोलले चिखल. ही काय बोलली? चिखल बोलले चिखल. राम, ही काय बोलली? चिखल चिखल. नाही मामा हा बेडूक का मध्ये बोला? ह्याला विचारलं होतं नाही नाही मा मध्ये का बोला? ए, मामा. तुला चिखलात कसा लोळवतो आणि खेळवतो बघ. ये. तू इकडे ये ना. अरे म्हणजे- तू पण लोळवते इकडे ये. नको ग बाई. आता कर तू. ऐका ना, तुमच्या पाया पडतो. ए मामा, अरे थांब ना वा. शुभ कार्याना घरात कसा मोडता घालतोस, थांब ना. वा वा, मी मोडता घातला. मी मोडता घातला ना? नाही, हेच ऐकायचं बाकी होतं. मामाने भाच्याच्या आनंदात मोडता घातला. अरे ना, ताई, ऐकलंस ना? तुझा लेक माझा भाचा कसा बोलतो, ऐकलंस ना? हेच ऐकायचं बाकी होतं. अरे भाच्या, हे मामा टोन चुकतोय. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हा. तुझ्या दुःखात हा तुझा मामा असेल नसेल, पण तुझ्या आनंदात मात्र हा मामा कायम असणार. अरे मामा सगळं चुकतंय. काय बोललास? सगळं चुकतं असं बोल. बस परत बोलू नको. नाही बोलले ना, त्याला बोलू दे. नाही, 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 नाही. नाही, मामा चुकला. नाही, नाही, तसं- मामा चुकला. मामा तसं नाही. आता शिकला, प्रगती झाली, मामा चुकला. हा? हा? विसरलास रे? तुझ्यासाठी मी काय काय केलं सगळं विसरलास? मामा जाऊ द्या ना. ए बेटा, ह्याला मी समुद्रावर घेऊन जायचो आणि वाळूचं असं घर बनवून द्यायचो. आज ह्यानं खरं घर बनवलं आणि मामाला विसरला. हा? नाही, सगळं विसरलं. मला माहिती ना, तुला आठवत आहे आपण वाळूत बोगदा बनवायचो. बोगदा, हो. वाळूचा बोगदा. हो. तू बोगद्याच्या पलीकडं, बरोबर. मी बोगद्याच्या अलीकडं. बरोबर आहे. त्या बोगद्यात हात घालून मी तुला बोलायचो, मामाचं मोठं बोट ओळख. नेहमी चुकायचाच. पण आज सगळं विसरलास. नाही विसरलास तू. मान्य घर, तू विसरलास तू. वाळूत बोगदा कसा करतात? तिकडे दगड मारायची गरज आहे. नाही हो बाई, तुला काय बोललो का? पहिल्यांदा पोरांना काहीतरी चांगला प्रश्न विचारला नाही. ए बाबू, इकडे. मी नाही. अरे ये, तुला बोगदा कसा तयार करता दाखवतो. ये, आणि आपण एक खेळ खेळू. मामाचं मोठं बोट ओळखायचं. ये, परत येशील. मी नाही. हा? मी नाही. अरे येऊन तर बघ. मी ओळखू हा? मी ओळखू काय? म्हणजे मी ओळखू काय? त्याला कशाला सांगतोय ओळख ओळख ओळख? मला दाखव ना एकदा. ये परत दाखव एकदा. काय बोलते रे? काय बोलते? काय बोलते तू? बोलतोस ते चालतं? आवाज वाढून बोल नको, परत तुला सांगतोय. तू बोट दाखवून बोलायचं नाही माझ्याशी. ए, मी घाबरत नाही तुला, समजा ना? घाबरत नाही मी तुला. नाही घाबरत. हा. मामी बोल आता. मामी बोल मामी. आता बोल. ए पम्या सांगितलं मी घाबरलेला. यातलं मोठं मोठं ओळख. अरे ओळख ना. मोठं मोठं ओळख. मस्त आहे तो. सोडायला वेळ झालास काय बांग्या? ए, मला वांगे बिंगा बोलायचं नाही. आता काय करणार आहेस? अबे मला सांग, मला आधी एका प्रश्नाचं उत्तर दे. ह्या 1 BHK फ्लॅट मध्ये ही 2 BHK ची मामी आणलीच कशी? जास्त बोलला. जास्त बोलला. याला सांगून मी बोला ऐकणार नाही मध्ये. हातवारीने आरडाओरडा करू नको, समजलंस ना? तू बोलतोस ते चालतं मग? का तू मी काय घरी करायचं? जाय, तुला तू काय घरी करायचं जाय. कर. भातचं सगळं माझ्या माझ्या नादाला लागू नको, तुला सांगतो मी. काय करणार आहेस? तुझ्या आता थांबा. मामी 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 संपली का काय? संपत नसते मामी. आधी तुला संपवेन आणि मग जाईन. तुमचं भांडण संपवा आधी. बस झालं. काय तरी आज कलश पूजने नवीन घर आहे, चांगलं सगळं वातावरण सगळं खराब करून टाकता यार तुम्ही. आल्यापासून भांडताय नुसते. ए बस झाली, ही पूजा नाही
नाही करायची. आपण बाहेर देवळात जाऊया, पूजा करूया, बाहेरच कुठेतरी जेऊया आणि मग घरी येऊया. कुठे यांची भांडणं ऐकत बसायची. चला चला, कोणाला यायचं त्यांनी आमच्या बरोबर, बाकीच्यांनी घरात बसा. तू चल चल. मामी हा इथून गेल्याशिवाय मी हलणार नाही, आधी सांगते. मी पण हलणार नाही. यांना बसू दे ते. तू चल चल चला तू. चल. गेले. वा मिर्दा. आता गेले सगळे. जाऊया आपण. मग आता बोलतेस तशी बोलली असतीस तर तुला कळायला नको, तुझ्यामुळे गेले ते. माणूस एवढ्या दिवसानं आलाय, 4 शब्द प्रेमाचे बोलीन तर तसं आहे ते नाही, नुसतं आपला आरडा ओरडा. तुला कळायला नको. प्रेमाने बोलायची लायकी आहे माणसाची. एकदा चेक करून बघ लायकी आहे का नाही, एकदा प्रेम करून बघ, मग कळेल. खरं करू. अगर करते. हे बघ, काय मला बाई माणूस असं जवळून बघण्याची सवय नाही. मला सवय आहे पण. ए तू तू ए नाही, तू ऐक तू ऐक. काय झालं? तू लांब हो, मला घाम फुटतोय. दिसत नाही फुटतोय. दिसत नाही पण फुटतोय. तू हात सोड. जायचं जेवायला बाहेर. हा. बाहेरचं मला जमत नाही, मला घरचं खाल्लं की बरं वाटतं. घरी बनवू. हा घरी बनवू काय. काय बनवशील? काय आवडतं. काय वांगा बटाट्याची भाजी. वांगा बटाटा. बटाटा सोलशील काय. हा सोलून देईन मी. बरी गोष्ट लक्षात ठेव, काय मला चव आवडली नाही तर जेवणाचं ताट फेकून देतो मी. कोण आहेस तू, सकाराम बाइंडर आहे. मला वागणूक नाही आवडली तर माणूस फेकून देते मी. मी एक दिवशी मी ऍडजस्ट करू शकतो, चालेल मला. चल मग कुठं? किचन मध्ये अर्धा तास लागेल. मी पण येतो, मग पाऊण तास लागला तरी चालेल. कशाला. बटाटा सोलून द्यायला नको. हा चल मग ये. हा तुला आता सुचलं. मगापासून एवढी पोरं होती त्यांना उगा जायला लागला. ए मामी, तू पण चल ना आमच्या सोबत. इकडे अरे ये ना. मी नाही. नाही बघ, खेळ चांगला आहे, फक्त मोठं बोट ओळखायचं आहे. मी नाही ऐक ना. ए मामी, मोठं बोट ओळखाय सांगतात बघ हे मला सारखं. त्याला हा पोर मोठ्या बोटाला घाबरतो कशाला. ए ए मामी मामी